Hello everyone, welcome to my YouTube channel सुनीता अनप्लग. सो आज एंटरटेनमेंटची सुनामी आलेली आहे. राखी सावंतची एंट्री झाली आहे बिग बॉसमध्ये आणि तिथे थोडं इंटरेस्टिंग म्हणजे आजपासून थोडा गेम इंटरेस्टिंग वाटतोय. मजा तर आली की आज पूर्ण एपिसोडमध्ये रुचिताचा, अनुश्रीचा तर आवाजच नव्हता. म्हणजे विशालने पण त्यांना एवढं असं घाबरवून सोडलेलं की हिच्यासमोर तुम्ही जास्त काही करू नका, भांडू नका, बाहेर तिला प्रेम मिळतंय वगैरे. जास्त बोलला तर ती तुम्हाला फाडून टाकेल अँड ऑल. तर थोड्या घाबरल्या होत्या. घाबरल्या म्हणजे सगळेच घरदार म्हणत होते, "ही का आली आहे? हिला का बोलवलंय?" अँड ऑल. आणि बिग बॉसनी पण तिला काय-काय डिसिजन दिले तिच्या हातात. पात्र टास्क केला कॅप्टन्सी टास्कसाठी आणि ती चांगले प्रश्न पण विचारत होती, की "बाबा का तू पात्र आहे आणि का नाही आहेस?" अँड ऑल. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालं ते. तर स्टार्टिंगलाच इथे टोळी बसलेली होती. तर ॲज युजुअल सगळ्यांचं इथे बॅकबिचिंग चालूच असतं. तर रुचिता म्हणते, की "हे लोकं ग्रुप फॉर्म करतायत वगैरे आणि म्हणे हे सगळे एकत्र आलेत कोण तर तन्वी, दीपाली आणि राकेश आणि म्हणे काही पण झालं तर तिघही रडायला लागतात असं ती बोलायला लागली. आणि नंतर मग हा विशाल बोलायला लागला की हिच्याबद्दल, दीपालीबद्दल, तिकडे युरोपला माहिती आहे ना की हिच्या रंगाचे लोक सेल्समॅन वगैरे असतात आणि ऑल. का विशाल हे सगळं काय बोलायची गरज आहे तुला नॅशनल टीव्हीवरती? म्हणजे हे बोलून तू काय दर्शवतोय? ती आता ती ज्या एजमध्ये आहे, त्या एजमध्ये तू जे रुचिता आणि त्या सगळ्या होत्या, त्या एजमध्ये ते याच्यापेक्षा जास्त सुंदर होती. आणि ती या एजमध्ये पण ती इतकी चांगली दिसते. तर हे कलर-वलर सगळं काढणं काय गरज होतं? कळलं नाही म्हणजे तिला फीचर्स नाहीयेत वगैरे. का? हाच प्रॉब्लेम आहे. जर यांना कसं आहे ना, व्यवस्थित प्रत्येक जेव्हा माणूस चुकतो, तेव्हाच त्याला बोललं गेलं ना, तर माणूस ती परत चुकी करणार नाही. यांना भाऊच्या धक्क्यावरती यांना एवढं प्रेझ केलं गेलं ना, तर त्यांना असं वाटतं, "वाह! वाह! आम्ही तर चांगलाच गेम खेळतो." अरे तुम्ही गेम खेळा ना, पण कोणाविषयी तुम्ही काय बोलताय? ती दीपाली बोलते, "हा माझा मित्र आहे." आणि हा ते बघा तिच्या मागे हा कसं बोलतोय. म्हणजे किती चुकीचं आहे ते. काय बोलायचं? तर नंतर मग करण बोलतोय प्राजक्ताला. त्यांचं तर काय त्यांची पण बॅकबिचिंग पण त्यांचं दोघांमध्येच काय चाललेलं असतं प्राजक्ता आणि करणचं. नंबर गेमसाठी म्हणे राकेशला वगैरे दीपालीला यांना आपल्याकडे वळवायला पाहिजे. नाहीतर हे लोकं त्या टोळीमध्ये जातील वगैरे. नंतर मग अनुश्रीचं थोडं चाललेलं इमोशनल वगैरे, की राकेश बरोबर होती मी, तर मला असं वाटत होतं म्हणजे वडिलांबरोबरच आहे. त्याच्या मागे-मागे जात होती म्हणजे वॉशरूमला जा, इकडे जा. तर ते वडिलांना पण हॉस्पिटलमध्ये मी घेऊन वगैरे गेलेलो होतो. असंच त्यांना इकडे-तिकडे घेऊन जात होती आणि थोडी इमोशनल झाली वगैरे. तर तुम्ही एवढे चांगले आहात, तुम्ही इमोशनल होताय, तुम्हाला रिलेशन्स कळतायत वगैरे. तर मग तुम्हाला गेमसाठी एवढं तुम्हाला खाली का पडायचंय? एवढा हलक्या दर्जाचा गेम का खेळायचा आहे? चांगला गेम खेळून पण तुम्ही पुढे जाऊ शकता ना आणि जिंकू शकता. त्यातल्या त्यात म्हणजे कंपेअर टू रुचिता, त्यातल्या त्यात ती अनुश्री तरी थोडी बरी वाटते. म्हणजे म्हणजे ती गेम करते, प्लॅनिंग, प्लॉटिंग करते. पण ती विशालचं पण कधी-कधी ऐकत नाही. ती तिचं स्वतःचं म्हणणं खरं करते आणि तिला जे पाहिजे तेच करते. तर ती स्टँड घेते स्वतःसाठी. सो बघूया आता आपण पुढे काय होणार ते. नंतर मग ह्याला सगळे विशाल आणि सगळी टोळी तर बसलेलीच होती. आणि प्रभू तिथे बसलेला. मग तो विशाल त्याला मॅनिप्युलेट करायला लागला. "बघितला तुझा ते लोकं कसा वापर करतात. तुला काही अंडी वगैरे पाहिजे तर तुला विचारतात वगैरे असं-तसं. नंतर तू काही असेल तर तुला कोणी विचारत नाही. तुला असंच ठेवलं गेलं आहे." तर तो म्हणाला, "मी येतो तुमच्या टोळीमध्ये." तर तो म्हणतो विशाल म्हणतो, "तुला जर सेफ राहायचं असेल तर तुला टोळीला पण सेफ करावं लागेल." हा प्रभू म्हणतो, "हां, हां, करेन ना, करेन ना, मी सेव्ह करेन." आणि तो पण आता कसं आहे ना, प्राजक्ताचा आणि करणचा वगैरे सगळ्यांचा यांचा बाकीच्यांचा गेम बघतोय तो. सो त्याला तो जरी लहान असला, म्हणजे भले हेल्थ वाईज मध्ये पण आणि एजमध्ये पण, पण त्याला गोष्टी मला वाटतं बाकीच्यांपेक्षा जास्त चांगल्या कळतात. म्हणजे रोशनपेक्षा, सचिनपेक्षा, इव्हन आयुषपेक्षा पण त्याला चांगल्या गोष्टी जास्त कळतायत. तो उलटा चांगला म्हणजे तो त्याच्या लूक वाईज मे बी लोकांना तो आवडत असेल, नसेल आवडत. पण गेम वाईज तो अजून तरी कुठे रॉंग दिलेला दिसत नाही. तो जेव्हा पण त्याचे पॉइंट्स मांडतोय, तो अगदी व्यवस्थित मांडतोय. म्हणजे आजही तिथे ते लोकं सगळं डायनिंग टेबलवरती बसलेले, राखी आल्यावर वगैरे.
तो सरळ सरळ विशालला ऐकवत होता आणि बोलत होता, हे असं बोलायचं नाही, मला आवडत नाही. म्हणजे बरोबर, मला ही गोष्ट कुठली आवडत नाही, हा प्रत्येकाने स्वतःनी स्वतःचा स्टँड घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या विरुद्ध आयुष काय करतोय, त्याला सगळ्यांच्या गुडबुकमध्ये राहायचंय, त्याचा काय गेम आहे तोच काय कळत नाही. ऍक्च्युली ना, काल ओंकारच्या ऐवजी ना त्याला काढलं पाहिजे होतं बाहेर, कारण ओंकार उलटा आता चांगलं खेळायला लागला होता आणि हा तर खेळतच नाहीये. त्याच्याकडे तर कॅप्टनशिप येऊन सुद्धा हा खेळला नव्हता. सो रॉंग डिसिजन होतं कालचं यांचं एलिमिनेशनचं. नंतर मग इथे सगळेच जण प्लॉटिंग चालू झालं टोळीमध्ये. अनुश्री म्हणते, राकेश मला गुडबुकमध्ये राहण्यासाठी बघतोय, सो मी असं करते, ह्या लोकांना जाऊन सांगते मी की हे लोक मला विचारत नाही, माझी मतं घेत नाही, तर मी त्यांच्या टीममध्ये नाहीये, मी तुमच्या टीममध्ये येते वगैरे. नंतर ती आली पण आणि नंतर तन्वीकडे बोलायला लागली, नाही तो राकेश सॉरी विशाल तर तुम्हाला माहिती आहे ना, त्याला रुचिताकडे जास्त त्याचं हे आहे आणि त्याला तिला कॅप्टन बनवायचं आहे, माझी ते लोक मतं ऐकून पण घेत नाहीये आणि भरपूर असं काय काय त्याला बोलायला लागली. तर तन्वीने बरोबर तिला ओळखलं. तन्वी सरळ माहिती, तू असं मुद्दाम बोलते का, म्हणजे त्यांच्या वतीने तू इथे यायचंय का तुला टीम मध्ये, कारण तू जे म्हणते जर विशालच्या डोक्याने जर विचार केला तर हे असं सगळं विशाल करू शकतो. म्हणजे तिने एकदम व्यवस्थित तिला डिकोड केलं आणि तिचा म्हणजे पूर्ण गेमच तिचा उतरवून टाकला. नंतर मग ती यांच्याबरोबर राकेश बरोबर आणि दीपाली बरोबर बसली होती आणि त्यांना सांगायला लागली. ती जसं ते सांगायला लागली तिथून तन्वी सर्व उठून गेली. तिला कळलं की ही खोटं बोलते, कारण कालपर्यंत ती टोळी टोळी करणारी मुलगी ती आज इथे असं येऊन बोलते. नंतर राकेश आणि दीपालीला कळलंच नाही. उलटा राकेश बोलतो, तू विशालपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे, तुझी मतच एकदम तू व्यवस्थित मांडते, विशाल तर काय नुसतं क्रेडिट वगैरे घेतो वगैरे. आणि नंतर हीच गोष्ट नंतर अनुश्री टोळीमध्ये जाऊन सांगते की राकेश कसा बोलत वगैरे होता. आणि मग त्यांचं तेच होतं, हा तू जा त्यांच्याशी बोल आणि म्हणजे तू तिथे जा, नंतर जेव्हा टास्क येईल तेव्हा गेम पार्टूया, असं रुचिता म्हणत होती. म्हणजे मग यांच्या वतीने बोलायचं. आणि इथे विशाल पण असाच बोलतोय तिच्या बाबतीत, म्हणजे ही असं करते, अनुश्री तिकडे गेली, तिकडे बोलते, इथे येऊन आपल्याला सांगते, मग ही काय करणार, ही तिकडून त्यांची ओट पण घेईल आणि इथून आपली ओट पण घेईल, म्हणजे ही पण डबल गेम खेळते. असेच एकमेकांबद्दल ते लोक बोलत होते. म्हणजे त्यांना फक्त एकमेकांबद्दलच विश्वास नाही. पण ठीक आहे ना, पण ते टास्कच्या वेळी ते लोक एकत्र असतात आणि एकत्र डिसिजन वगैरे घेतात. नंतर मग इथे आज तो बघितलं तर रोशन तर काही दिसलाच नाही, त्यांच्याबरोबर बसलेला आहे पण त्याचा एकही शब्द काही दिसला नाही, काहीच करताना दिसला नाही. टास्क मध्ये पण आला तिथे आयुष तर सरळ बोला की मला नाही कॅप्टन बनायचंय, म्हणजे तो त्याला पॉइंट पण मांडून नाही दिले. तर आजच्या दिवसात तर रोशन पण दिसला नाही, सचिन दिसला नाहीये. नंतर अजून बाकीचे हे प्राजक्ता आणि याचं करणचं तर काय वेगळंच चाललंय, काय डोकं वगैरे दाबत होते. तर इवन ही अनुश्री पण बोलली, कुछ तो लग रहा है, कुछ तो है इन लोग में. सो तुम्ही पण सांगा, तुम्हाला पण असं काहीतरी वाटतं का त्यांच्यामध्ये काय आहे आणि होणार आहे का? सो कमेंटमध्ये प्लीज मला सांगा तसं. नंतर मग राकेश बोलत होता, तो सागर कॉमेडी सोडून अग्रेसिव्ह होतोय वगैरे. त्यांच्या चहाच्या भांड्यांवरनं परत त्यांची भांडणं चालू झाली किचनमध्ये. आधी काहीतरी अनुश्री येऊन चहा करून गेली, त्याच्यामध्येच आई विशाल लोकांनी चहा केला. मग दीपाली बोलते, हा आमच्यासाठी चहा, मग तो कोणी भांडी धुवायची, त्याच्यावरती ह्या लोकांचं डिस्कशन आणि आर्ग्युमेंट झालं. अरे ज्यांनी केली, मग सागरचं म्हणणं होतं, ज्यांनी केलं, दोघांनी केली तर दोघांनी भांडी घासा वगैरे. सो असंच त्यांचे फालतू डिस्कशन्स अँड ऑल चालत, म्हणजे असं नुसतं डिस्कशन चालत, आर्ग्युमेंट चालत आणि सागर उगीच नुसता ओरडत असतो आणि त्याची बायसगिरी पण दिसते. म्हणजे ह्या लोकांच्या बाजूनी तो जास्त असतो कम्पेअर टू त्या लोकांच्या, म्हणजे टोळीच्या बाजूनी तो जास्त दिसतो. तर दोन्ही बाजूनी तो खेळताना दिसतोय. नंतर मग सगळेजण तेच डिस्कस करत होते अनुश्री बद्दल. ही इव्हन दीपालीनी पण डिकोड केलं तिला. ही कालपर्यंत तर बोलत होती टोळी टोळी टोळी, आणि आज अशी येऊन का बोलते की ते लोक माझी मतं घेत नाहीये, तर मला त्यांच्यावर नाही खेळायचंय, मला तुमच्यावर खेळायचंय वगैरे. तर बघूया आता काही हिचं गेम जो आहे, ही जो खेळते तो उघडा पडतोय की नाही. नंतर मग बिग बॉसने अनाउन्स केलं एंटरटेनमेंटची सुनामी येते अँड ऑल. आणि
त्याच्यामुळे तुम्ही सज्ज व्हा, तुम्हाला त्याची गरज आहे. त्याच्यामध्ये ते पूर्ण घराचा ताबा घेईल आणि मग तुम्ही किती जण टिकणार याच्यावर मला शंका वगैरे आहे वगैरे. तर याच्यासाठी मी तुम्हाला गोल्डन रेशन कार्ड देतोय. आणि नंतर मग रेशन वगैरे आलं. नंतर मग जसं ते गार्डनमध्ये दाखवलं सुनामीचं, सर्व सदस्यांना फ्रीज वगैरे केलं आणि मग इच्छाधारी तिथं नागिन बनून चाललेली आणि मग ती दंश मारणार वगैरे आणि मग राखीची एंट्री वगैरे झाली आणि नंतर सगळेजण ऍक्च्युली म्हणजे अनाउन्समेंटच केलं की वाईल्ड कार्ड आलेली आहे, तिच्या नावाची पाटी-बिटी लावली. तर सगळेजण ऍक्च्युली हक्काबक्काच झाले. म्हणजे त्यांचं सगळ्यांचे रिएक्शन आणि फेसचे एक्सप्रेशन हेच बोलत होते की ही का? हिला का आणलीये? म्हणजे सागर सरळ बोला, "हे काय पाठवलंय? हे का पाठवलंय? परत घेऊन जा." करण बोलतोय, "ब्रॉन्झ रेशन कार्ड करा, पण हिला परत पाठवा." सो असं सगळ्यांचं हे चाललेलं आणि नंतर मग रुचिता तिच्या मागे-मागे करत होती वगैरे. म्हणजे तिला काय ड्रेस-बीस नेऊन देते वगैरे. अरे बापरे! ड्रेस पण एवढा घालून आलेली, तिला चालता पण येत नव्हतं राखीला. हे असे ड्रेस का घालायचे? नंतर विशाल आणि प्रभूचं तिथे मग भांडण झालेलं. तो ह्याला बोला विशाल बोलतो, "माझ्यात तुझ्यासारखा आवाज नाहीये" वगैरे. तर मग प्रभू पण म्हणाला ना, की "माझा पण तुम्ही मला असं नाही बोलायचं वगैरे. तुम्ही मला खाण्यावरनं, अंडीवरनं वरनं टोमणे वगैरे मारणार आणि काय बोलणार, तर मी ऐकून नाही घेणार वगैरे." तर त्यांनी बरोबर तिथे तो स्टँड लावला. नाही मला आवडत कोणी असं बोललेलं, तर नाही आवडत आणि त्याच्यामध्ये इन बिटवीन आधी त्यांच्या लोकांची एक पैज लागलेली. त्याच्यामध्ये सांगितलेलं त्याने 100 पुशअप्स मारले विशालने. तर प्रभू म्हणाला होता, "मी देईन अंडी." तर त्याने विचारलं म्हणजे विशालने, की "तू मला अंडी देशील का?" तर मला "हां." तर त्याला वाटलं हा एवढा लहान आणि काय म्हणजे प्रभूचं स्वतःचं, की 100 पुशअप्स त्याला जास्त वाटले असतील. म्हटलं हा एवढा काय मारेल म्हणून. पण त्याने मारले 100 पुशअप्स आणि मग ते 100 पुशअप्स मारून झाल्यानंतर मग त्याला अंडी द्यावी लागली. मग त्याने ती काहीतरी अंडी अर्धी-अर्धी वगैरे केली वगैरे. मग तिथे लगेच तो चिडला विशाल. इथे यांचं जे भांडण झालं त्याच्यावरनं, की लगेच म्हणे ती अंडी आणून ते बोलतो, "मी माझी अंडी घेतो परत." तो म्हणतो, "हां, हां, घ्या, घ्या" म्हणून. "मी ऐकणार नाही कोणाचं" वगैरे असं तो जोराने बोलायला लागला प्रभू पण. आणि तो जोराने बोलायला लागला सगळेजण त्याच्यावर चढतात. सागर पण हे करायला लागला, "अरे तू असं का बोलतो?" वगैरे. अरे पण तो त्याचा काही स्टँड मांडतोय. तो त्याच्याविषयी काय बोलतोय. त्याला नाही हे सगळं आवडत आहे, म्हणून तो बोलतोय. तर मग ठीक आहे ना. तर सगळेजण त्याच्यावरती चढले. सो आणि मग ती अंडी घेऊन आला. "मी नाही अंडी देणार म्हणा आता माझी अंडी." अरे ही काय चीपगिरी आहे यार. बाकीचे बोलले पण, की "असं काय?" म्हणून. तो म्हणतो, "नाही." तर तो राखीला बोलतो, की "नाही, मला कोणी म्हणजे तू एक तोंडात मारली तर काय दुसरं तू गाल देणार का?" वगैरे असं. तर मी तसा नाहीये. माझं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्यांनी मला सांगितलेलं आता नाही. आता त्याचे टोमणे ऐकून, त्याची बोलणी ऐकून मी परत त्याची अंडी काही देणार नाही. मी माझी अंडी परत घेणार. आणि अशा रीतीने त्यांचं ते सगळं डिस्कशनच चाललेलं होतं. नंतर मग थोडेसे आर्ग्युमेंट, अनुश्री बोलते. नंतर ड्युटी, सागर बोलतो, "तुम्ही काय ड्युटी करणार?" ती म्हणते, "बसणार, खाणार, झोपणार" वगैरे. राखी तर नाही काही ना काहीतरी करावी तर लागणार ना वगैरे. अनुश्री म्हणते, की "हां, माझ्यावर नाही तर जेवणाची ड्युटी करा" वगैरे. ती म्हणते, "नाही, मी नाही करणार." तर ती म्हणते, तू काय हेमा मालिनी आहेस का?" तर अनुश्री तर काय स्ट्रेट फॉरवर्ड बोलतेच. पण आज मला एक आवडलं रुचिताचा आवाज पूर्ण बंद होता. ते ऐकून जरा बरं वाटलं. शांत, शांत. तो कर्कशपणा नव्हता. नंतर मग बिग बॉसने आपला टास्क आणला तो पात्र-अपात्राचा. म्हणजे स्विमिंग पूलला कुंड बनवलेलं ह्याचं विषाचं आणि स्विमिंग पूलच्या बाहेर अमृत. तर त्यांनी ते सांगितलं, की जो कोणी नाही पात्र कॅप्टन्सीच्या पदासाठी त्याला मग तिथे स्विमिंग पूलमध्ये ढकलायचं. आणि अशा रीतीने विशालकडे पॉवर की होती. तर त्या विशाल मग खेळणार नाही या टास्कमध्ये कारण त्याच्याकडे ऑलरेडी पॉवर की आहे. आणि ज्यांना म्हणजे स्विमिंग पूलमध्ये ज्यांना नाही ढकललं जाणार त्यांना ती पॉवर की मिळणार. असं आहे. तर स्टार्टिंगला मग प्राजक्ता आणि अनुश्रीला आलं. मग त्यांना त्यांचे त्यांचे मुद्दे मांडायचे होते, की ते किती स्ट्रॉंग आणि काय करू शकतात. मग तिने सांगितलं, की "बाबा तुम्ही कसे स्ट्रॉंग आहेत आणि काय तुम्ही करणार?" तर मग ती प्राजक्ता म्हणत होती, "नाही, मी तर माझ्या ह्याच्यामध्ये मी कॅप्टन झालेली आहे. तर मी चांगलं करत होतो. मी सगळ्यांशी व्यवस्थित गोड बोलून करून घेत होते. मी कोणाला उद्धटपणे बोलत नव्हते वगैरे." आणि अनुश्री बोलत होती, "नाही, मी तर सगळ्यांकडनं व्यवस्थित काम करून घेईन, पाणी-बिणी टाकीन आणि असं करीन, तसं करीन." आणि मग अशा प्रकारे तर ती राखीच आहे. आणि प्राजक्ताचे पण पॉइंट्स काय आहेत, तिच्या ह्याच्यात काय कॅप्टनशिप एवढी काय आवडली नव्हती. म्हणजे सगळ्यांना बिग बॉस म्हटलं, की सगळ्यांना थोडी भांडणं हवी असतात, थोडं काहीतरी मीठ मसाला हवा असतो. तो काही तिच्या ह्याच्यात नव्हता. तिचं एकदमच मिळमिळीतच होतं. सो दॅट्स वाय मग तिने प्राजक्ताला ढकललं आणि अनुश्रीला पॉवर की मिळाली. नंतर मग दीपाली आणि करण आले.
मग त्याच्यामध्ये ते की हा तर मिस्ट्री मॅन आहे, दीपाली म्हणते. तो काय करतो, काय कळत नाही, पुढाकार घेत नाही, मुद्दे मांडत नाही. तिथे बाल्कनीमध्ये बसून स्ट्रॅटेजी करत असतो वगैरे. तेव्हा आणि मग करण बोला, ह्या आता यांचा लिसनिंग पॉवर नाहीये, नंतर यांच्याकडे प्रॉब्लेम आहे, यांचं कोणाचं पटत नाही वगैरे आणि ह्या काम करतच नाही, करवून घेतात वगैरे. मग तिने मग दीपालीला धक्का मारला आणि करणला पॉवर की दिली. नंतर मग राकेश आणि सागर आले. त्यांच्यामध्ये मग ते सगळेजण म्हणजे तन्वी म्हणाली, हा तर बायस कॅप्टन आहे वगैरे. नंतर राकेशला विचारलं, तर राकेश म्हणतो, हा मी पण करेन, मी पण सगळ्यांकडनं कामं करून घेईन. तर विशालला तर तो आवडतच नाही. विशाल म्हणतो, तू कशी कामं करून घेशील? तो म्हणतो, हा मी करून घेईन. तो म्हणतो, "हो, माझ्याविषयी बोल, तू कसा तू करून घेशील माझ्याकडनं काम? मी कामच नाही करणार. तो म्हणतो, मी तुला अंडी नाही देणार. तो म्हणतो, ठीक आहे, मी नाही अंडी खाणार. म्हणून मग मग मी तुला झोपून नाही देणार. तुम्हाला मी झोपतच नाही. म्हणजे रात्री तर सगळे झोपतात, म्हणजे दिवसातून काही झोपतच नाही. म्हणून राकेशकडे काही पॉईंटच नाही राहिला. तो म्हणतो, जेव्हा कॅप्टनशिप येईल ना, तेव्हा मी बघेन. मग राखी बोलली, की बाई कॅप्टनशिप येईल तेव्हा बघेन आणि तू बरोबर नाही केलंस तर मी आता तुला जी पॉवर की देते त्याचा काय फायदा? सो मग तिने ऍक्च्युली आणि नंतर सागरचं पण सांगितलं. तर सागरला पण काही मुद्दे म्हणजे कळलं, नाही कळलं असं दोघं म्हणे, मी आता दोघांमध्ये कन्फ्युज आहे. मी दोघांना पाण्यात ढकललं. नंतर बिग बॉस म्हणाले, नाही नाही, तू मला एकाला पॉवर की द्यावी लागणार. मग तिने सागरला पॉवर की दिली. नंतर मग तन्वी आणि रुचिता आले. अरे बापरे, त्यांचं तर सगळ्यांनाच माहिती आहे. नंतर ती म्हणाली, ती बिलो द बेल्ट जाते वगैरे. नंतर ही म्हणते, ही तर काय रडत, नुसत्या गोष्टीला रडते, स्वतः काय स्क्रिप्ट लिहिते आणि ती नाही बरोबर झाली, बरोबर तिची इम्प्लिमेंट झाली तर तिला रडायला येतं वगैरे आणि त्यामुळे ती अपात्र आहे वगैरे. दोघी एकमेकींना हे करत होत्या. नंतर ती म्हणते राखी, की दोघी बोथ आर अमेझिंग, पण एक आग आहे, एक शोला आहे. पण मग तिने रुचिताला पाण्यात ढकललं आणि तन्वीला तिने पावरकी दिली. नंतर सचिन आणि प्रभू आले. तर त्याच्यामध्ये पण मग प्रभू छान त्याचे पॉइंट्स मांडत होता, की माझा गेम आहे, मी बोलतो, काय नाही, सचिन दादा काहीच नाही करत, काही बोलत नाही, दिसत नाही वगैरे. मग शेवटी तिने सचिनला म्हणे, तुला मी कॅप्टन बनवलं तर तू काय करशील? हा, मी पण सगळ्यांकडनं कामं करून घेईन, त्यांना बरोबर दाखवीन, असं तसं बोलायला लागला. सचिनला पाण्यात ढकललं आणि प्रभूला दिली पॉवर की. नंतर मग आयुष आणि रोशन आले. तर त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं आयुषला, की हा कॅप्टन होता तेव्हा एकदम सॉफ्ट होता, म्हणजे त्याने काही व्यवस्थित कॅप्टनशिप निभावली नाहीये वगैरे, असं तसं. तर त्याने आधीच गिव्हअप करून टाकलं. तो ठीक आहे ना, मला बघायचं आहे लोक कसे कॅप्टनशिप करताय, तर मी कॅप्टन्सीच्या ह्याच्यातनं निघून जातो. बिग बॉसच त्याला हे केलं, म्हणजे म्हणजे ओरडल्यासारखे बोलले. म्हणे, हे काय म्हणे, हार मानायची लज्जास्पद आहे. आधीच तुम्ही म्हणजे गिव्हअप केल्यासारखं करताय. आयुषचा तर गेम तर काही कळतच नाही. मग अशा रीतीने तिने आयुषला ढकललं आणि रोशनला पॉवर केली. मग ते अनुश्री, करण, सागर, तन्वी, प्रभू, रोशन यांना सगळ्यांना पॉवर की मिळाली. सो आता उद्या बघूया. आणि विशालकडे पण पॉवर की आहे. तर उद्या बघूया आता किती इंटरेस्टिंग होतंय, किती मजा येते बघायला. आयुषचं तर मला कळलंच नाही काय गेम चाललाय. नाही आवडलं तो, म्हणजे एक तर तो नाही दिसत आहे, सचिन नाही दिसला, त्या कारण प्राजक्ता पण थोडेफार दिसले वगैरे, म्हणजे त्याची कसं टोळीच टोळी दिसते. आणि ते सागर पण दिसलाय, म्हणजे इव्हन दीपाली आणि राकेश वगैरे पण दिसत. तन्वी तर दिसते, तिला बरोबर गेम कळतोय तन्वीला. ती बरोबर तिने अनुशीला डिकोड केलं. सो बघूया, उद्या बघायला आपल्याला मजा येईल. सो उद्या भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.